नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना खरंच थोडेसे कमी मार्क वाटतात, साधारणतः 130 पेक्षा कमी, तर तो विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरी मधला असू द्या, एससी, एसटी, व्हीजे, एनटी, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस किंवा एसबीसी प्रवर्गामधला, तुम्ही कोणत्याही प्रवर्गामध्ये असाल आणि 130 पेक्षा जर कमी मार्क असतील तर तुम्ही प्राधान्यक्रम देताना नेमकी कुठली स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे याबद्दल मी तुम्हाला कॅटेगरी निहाय, वर्गनिहाय आणि विषयनिहाय माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करताना थोडीशी देखील अडचण जाणार नाही, अजिबात जाणार नाही। ही माहिती मी जी तुम्हाला देणार आहे ही 100% तुमच्या फायद्याची ठरेल, म्हणजे ठरेल, यामध्ये काहीही शंका नाही। कुठलाही वेळ न दवडता आपण ही माहितीला सुरुवात करूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे माझं टार्गेट आहे तर त्यामध्ये मी साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना 130 पेक्षा कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही माहिती घेऊन आलेलो आहे। ठीक आहे, माझं टार्गेट आहे 130 पेक्षा कमी मार्क्स विद्यार्थ्यांना जे आहेत त्यांना आपण याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहोत, कमी आहेत। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी या प्रवर्गामध्ये असाल, कुठल्याही 4 पैकी एका प्रवर्गामध्ये असाल, तर 130 मार्क हा जो तुमच्यासाठी जो स्कोअर आहे तो अत्यंत सेफ आहे। ठीक आहे, 130, 120 काही अडचण नाही, 120 पासून 130 पर्यंत, ठीक आहे, हा सेफ स्कोअर आहे या सगळ्या कॅटेगरीसाठी। फक्त धोकादायक जर आपण म्हटलं की हा स्कोअर कोणासाठी आहे तर तो ओबीसी, ओपन, ठीक आहे, त्याच्यानंतर एसबीसी, त्याच्यानंतर एनटी, बी, सी आणि डी, ठीक आहे, तिघांसाठी सुद्धा थोडासा धोकादायक स्कोअर आहे हा 120 ते 130। हा काही सेफ स्कोअर यांच्यासाठी नाही आहे, परंतु यापैकी जर असेल तर तो तुमच्यासाठी सेफ आहे। आता तुमचा विषय कुठला आहे ते आपण बघूयात। बघा, हा जो स्कोअर आहे 120 ते 130 किंवा 130 पेक्षा कमी थोडासा, तर तुम्ही 1 ते 5 साठी 100% निवड होण्याची शक्यता आहे जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असाल तर, आणि ओबीसी मध्ये असाल तर थोडासा 130 प्लस हा स्कोअर असणे आवश्यक आहे। ठीक आहे, ओपन कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर समजा 135 प्लसचा जो स्कोअर असेल तर तो डेफिनेटली त्या ठिकाणी सेफ असेल। एसबीसीचं देखील तेच, कारण की फक्त 2% आरक्षण आहे, आणि एनटी, बी, सी, डी याचा विचार केला आपण तर तरी सुद्धा आरक्षण 2% पेक्षा किंवा 3% पेक्षा खूप कमी असतं। डीला जसं 2% आरक्षण आहे, बीला 2.5% आरक्षण, त्याच्यामुळं हे थोडासा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी सुद्धा कसा लागेल, 130 प्लसच लागेल। ठीक आहे, विषय कुठलाही असू द्या, कुठला विदाउट इंटरेस्टसाठी। मग आता आपल्याला काय करायचं आहे, सेफ स्कोअरमध्ये जर खेळायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो। बघा, जर आपण ह्या कॅटेगरीमध्ये असाल आणि 1 ते 5 साठी असाल तर येथे तर तुम्ही महाराष्ट्रभरामध्ये कुठेही प्राधान्यक्रम द्या, काही अडचण नाही। ठीक आहे, कुठेही प्राधान्यक्रम द्या, काहीच अडचण नाही, परंतु या स्कोअरच्या दरम्यान तुम्ही ह्या सगळ्या प्रवर्गांमध्ये असाल तर मात्र तुम्ही काय करायला पाहिजे की थोड्याशा ग्रामीण भागामधल्या संस्था किंवा मग थोडेसे असे जिल्हे की जे थोडेसे मागे आहेत, म्हणजे तसं की आता विद्यार्थ्यांचं कसं राहतं माहिती आहे का, आपलं पुणे असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, ह्या जिल्ह्यांवरती खूप भार असतो, बरोबर की नाही, त्याच्यानंतर नाशिक आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, ठीक आहे, या विशेष हे जे आणखीन आपण 2-4 जिल्हे याच्यामध्ये गृहीत धरूयात, त्या ठिकाणी खूपच भर असतो। परंतु ह्या जिल्ह्यांचा मागच्याही वर्षांचा जर आपण कट ऑफ बघितला, विशेषतः मनपांचा ह्या ठिकाणच्या सगळ्या, तर हा थोडासा जास्त होता ह्या सगळ्या कॅटेगरीसाठी। मग ह्यामध्ये जर आता आपण विचार केला की सर कोणता विषय असा असू शकतो की ज्याला खूपच जास्त कॉम्पिटिशन राहील किंवा स्पर्धा राहील, तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की मॅथ, सायन्स आणि या दोघांचं कॉम्बिनेशन, म्हणजे मॅथ प्लस सायन्स, ह्या ज्या जागा येतात की नाही, ह्यांना कोणतीही कॅटेगरी असू दे याच्यामध्ये टफ कॉम्पिटिशन असते। परंतु ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये असेल तर प्रत्येक 3रा विद्यार्थी सिलेक्ट होईल, एसटी कॅटेगरीमध्ये सुद्धा प्रत्येक 7वा विद्यार्थी सिलेक्ट होईल, एससी कॅटेगरीमध्ये सुद्धा प्रत्येक 10वा विद्यार्थी, हाच क्रायटेरिया जो तो एससीबीसी साठी आहे। मग ज्या विद्यार्थ्यांनी या पद्धतीच्या रेंजमध्ये मार्क असतील 110 पासून 130 पर्यंत, तर ते सेफ स्कोअरमध्ये आहेत, त्यांनी हे जे काही मोठे जिल्हे आहेत ह्या ठिकाणी सुद्धा प्राधान्यक्रम दिल्यास काहीच अडचण नाही, निवड होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे। परंतु जर समजा ओबीसी कॅटेगरी असेल, ओपन कॅटेगरी असेल आणि विषय जर मॅथ सायन्स असेल तर थोडंसं आपण धोका त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। 140 प्लस स्कोअर असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतील। ठीक आहे, मग आता त्याच्यापेक्षा कमी मार्क आहेत, मग काय करायचं,
मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ह्या जिल्ह्यांचा थोडासा मोह टाळायचा. अशी तुमची इच्छा असेल की नाही सर मला या ठिकाणी द्यायचाच आहे प्राधान्यक्रम, तर तुम्ही देऊ शकता, पण तो कशासाठी द्यायचा बघा. जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला 2-3 गोष्टी सलग्यानं सापडतात. एक म्हणजे काय, आपली जिल्हा परिषद, ठीक आहे. दुसरा नपा आणि मनपा, जिल्हा परिषद, नगर परिषद, आणि तिसरं म्हणजे काय, मनपा. हे बघा, या तिघांचा जर आपण विचार केला आणि कॅटेगरीचा जर विचार केला, ठीक आहे, SC, ST, OBC, ओपन, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे खाली लिहितो मी SCBC, EWS, त्याच्यानंतर VJ, NT, याच्यामध्ये 2-3 प्रवर्ग आले, ठीक आहे, BC आणि D, ठीक आहे. एखादा राहिला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. तर ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला, नपा, मनपा आणि झेडपीचा, तर मी विषय अशा पद्धतीने लिहितो बघा. जे उपलब्ध विषय आपल्याकडे आहेत त्यांचा जर विचार केला तर हे विषय आपल्याकडे साधारणतः आहेत, ठीक आहे. गणित आहे, त्यानंतर विज्ञान आहे, सामाजिक शास्त्र आहे, आणि त्याच्यानंतर भाषा आहे, ठीक आहे. आता भाषेमध्ये सर्व चालू, ठीक आहे, हिंदी, मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर बंगाली, तमिळ, कन्नड वगैरे ह्या सगळ्या भाषा मिळून. तर ह्यामध्ये जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर SC, ST, त्यानंतर SC, BC आणि EWS ह्या प्रवर्गांचा विचार केला तर 110 मार्कांपासून 130 मार्कांपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची निवड तुम्हाला जिल्हा परिषदेलाही झालेली दिसेल, नपालाही झालेली दिसेल आणि मनपालाही दिसेल. आलं विषय लक्षामध्ये. पुढचा जर आपण विचार केला समजा सामाजिक शास्त्र किंवा भाषांचा, तर ह्याचा कट ऑफ तुम्हाला पुन्हा 105 ते 130 या मार्कांच्या दरम्यान आलेला दिसेल या सगळ्या कॅटेगरीसाठी. पुन्हा एक सांगतो की जर समजा तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये आहात, ठीक आहे, त्याच्यानंतर VJ किंवा NT BCD मध्ये आहात, तर ह्या सगळ्या कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत आणि त्यांचा भाषा किंवा सामाजिक शास्त्र हा जर विषय असेल तर तुमचा 110 ते 130च्या दरम्यान सुद्धा निवड होण्याची शक्यता आहे. कुठे मी तुम्हाला क्रम सांगतो बघा. सुरुवातीला नगर परिषद, म्हणजे 3 पैकी कम्पॅरेटिव्हली ज्या ठिकाणी कमी कट ऑफ लागेल तो नगर परिषद, त्याच्यावर थोडासा जाईल महानगरपालिका, आणि त्याच्यावर जाईल जिल्हा परिषद, ठीक आहे. आता जिल्हा परिषदेमध्ये याच्यासाठी कारण की त्या जिल्ह्यामधले विद्यार्थी ही त्याच ठिकाणी अप्लाय करतील, आणि मनपांचा जर आपण विचार केला तर शहरं खूप मोठी असतात, त्यामुळे एका भागापासून दुसऱ्या ठिकाणी जायला सुद्धा विद्यार्थी सहज तयार होतात. पुणे मध्ये मी बघितलं किंवा ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी, आणि विशेषतः पुणे महानगरपालिकाचा जो कट ऑफ आहे की नाही, तुम्ही मागच्या वर्षीची कट ऑफ लिस्ट काढून बघा, ठीक आहे, मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. या ठिकाणी अक्षरशः 108, 100 मार्कांवरती सुद्धा कट ऑफ आलेला आहे 1 ते 5 वगैरेचा. त्यामुळं फार पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये किंवा प्राधान्यक्रम बॅचेस तुम्हाला लावावेच लागतील असं काहीही आवश्यकता नाहीये, त्याची आवश्यकताच नाहीये मुळामध्ये, आलं लक्षामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता आपण थोडंसं काय करूयात की जिल्हानिहाय बघितल्याच्या नंतर वर्गनिहाय बघू. हे बघा, 1 ते 5 चा जर विचार केला तर याबद्दल मी थोडीशी आधी कमी माहिती सांगितली. तुम्ही SC, त्यानंतर ST, EWS, SCBC या प्रवर्गामध्ये असाल, ठीक आहे. या 4 पैकी कुठल्याही प्रवर्गामध्ये 1ली ते 5वी साठी जर असेल तर तुम्ही 100 ते 130 या रेंजमध्ये सेफ आहात, ठीक आहे. नोकरी लागण्याची शक्यता आहे, ठीक आहे. माझा शब्द लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा, तुम्ही त्या ठिकाणी नक्की सिलेक्शन होईल, काही अडचण नाही आहे, ठीक आहे. आता दुसरं काय सांगितलं, 6वी ते 8वी, ठीक आहे. हीच कॅटेगरी जर आपण बघितली तर 120 पासनं मग ते कितीपर्यंत असू द्या, 150 पर्यंत, ठीक आहे. या रेंजमधले विद्यार्थी सहज लागतील, 120 पर्यंत सुद्धा लागतील, ठीक आहे, याच रेंजमध्ये. पुन्हा हा जो 120चा मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये सगळे विषय आले, ठीक आहे. त्याच्यामध्ये मॅथ आलं, त्याच्यामध्ये सायन्स आलं, त्याच्यामध्ये सोशल सायन्स आलं, सगळं, इव्हन लँग्वेजेस सुद्धा आल्या, ठीक आहे, लँग्वेजेस सुद्धा आल्या. मग आता यामध्ये मी कुठला विषय नमूद नाही केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो आहे समांतर आरक्षणाचा. अलग लक्षामध्ये, समांतर आरक्षण जर आपण गृहीत धरलं तर समांतर आरक्षणाचा रिझल्ट हा 1ली ते 5वी साठी हा येऊ शकतो 90 मार्कांपर्यंत, ठीक आहे. इट डिपेंड्स अपॉन की कोणत्या प्रकारचं आरक्षण तुमच्याकडे आहे. आता आरक्षणामध्ये सर्वाधिक कट ऑफ कोणाचा लागतो माहिती आहे का, कायम लक्षात ठेवा. प्रकल्पग्रस्त, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त,
ठीक आहे, यांचा कट ऑफ तुलनेने जास्त लागतो. मग 90 मार्कांपर्यंत कोणाचा येईल? मग जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचं येईल, किंवा जे अनाथ बांधव आहेत त्यांचं येईल, खेळाडू त्यांचं येईल, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ठीक आहे, आता खेळाडूंचा सुद्धा जास्तच लागतो, असं काही कमी लागतो अशातला काही प्रकार नाही आहे खेळाडूंचा. ठीक आहे, आणि मग अंशकालीन यांचा कट ऑफ खूप कमी लागतो. अंशकालीन आणि जे माजी सैनिक आहेत, ठीक आहे, यांचा कट ऑफ अगदी 90 पर्यंत सुद्धा आला तर काही वावगं ठरणार नाही. माजी सैनिकाचे तर उपलब्धच त्या ठिकाणी उमेदवार होत नाहीत. ठीक आहे, 6वी ते 8वी पर्यंत. आता याच्यामध्ये सर्वाधिक हाय कट ऑफ कुठं जाईल तर तो 9वी 10वी साठी. 9वी 10वी साठी. ठीक आहे, आता कॅटेगरी ह्या सगळ्यांसाठी सांगतो मी तुम्हाला. ओबीसी कॅटेगरी असेल आणि विशेष जर समजा गणित विज्ञान असेल तर तुम्ही 140 प्लस हा स्कोअर लक्षात घ्या. 140 नाही, 150 लाही क्रॉस करेल ओबीसी साठी तर 9वी 10वी साठी. ठीक आहे, 140 मी चुकीने सांगितलं. त्याच्यानंतर ओपनचा कट ऑफ जो आहे तो 100% 150 प्लस 155 प्लस जाण्याची शक्यता आहे 9वी 10वी. ठीक आहे, मॅथ सायन्स आणि मॅथ सायन्स या 3 विषयांचा कट ऑफ जर आपण विचार केला तर 100% त्याच्यावर जाईल. त्याच्या पुढचा जर आपण विचार केला, ओबीसी झालं, ओपन झालं, SC ST, ठीक आहे, यांचा कट ऑफ जाईल 135 प्लस 9वी 10वी साठी, गणित आणि विज्ञानसाठी. आता जर आपण भाषा विषय कन्सिडर केलेत आणि सामाजिक शास्त्र, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र काय जे तुमचे विषय असतील त्यांचा जर कट ऑफ आपण लक्षात घेतला, SC ST, EWS, SABC, VJNT आणि SBC, तर ह्या प्रवर्गासाठी जर इकडे बघितलं तर 130 अधिकचा जो स्कोर आहे तो सेफ राहील. ठीक आहे, भाषा विषयांसाठी. परंतु जेव्हा आपण SC ST OBC त्याच्यानंतर VJNT SBC यांचा जर विचार केला तर गणित विज्ञानचा जर विषय असेल तर तो त्या ठिकाणी 140 प्लस या गुणांवरती सेफ राहील. ठीक आहे, हे जे काही मी तुम्हाला सांगतोय तुम्ही मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट काढून बघा. त्या मेरिट लिस्टनुसार हे सगळा अंदाज सांगतोय. डेफिनेटली अशाच पद्धतीने होईल. तुम्हाला नेमकं काय वाटतं की सर मला या पर्टिक्युलर विषयाचं सांगा, या पर्टिक्युलर कॅटेगरीचं सांगा, म्हणजे मला त्याची आयडिया येईल. आता याच्यामध्ये मी फक्त 11वी 12वीचं नमूद नाही केलं कारण की त्याच्या जागा जितील की नाही याच्याबद्दल थोडीशी साशंकता आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये थोडीशी जरी बारीक शंका असेल मी जी माहिती सांगितली त्यानुसार तर ते खुशाल कमेंट बॉक्समध्ये लिहायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद.